गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हा लेसन चालू केलेला आहे. ओके, यामध्ये आपण 3 प्रॅक्टिस सेट पाहिले, 1.1, 1.2 आणि 1.3. ओके, आज आपण 1.4 हा प्रॅक्टिस सेट घेणार आहोत. ओके, तर यामध्ये हा घेण्याआधी आपल्याला काही बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. ओके, तर त्या बेसिक गोष्टी कोणत्या आहेत? ओके, कशावरती हा जो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, ओके, याला सॉल्व करण्याच्या अगोदर आपल्याला इक्वेशन रिड्यूसेबल टू अ पेअर ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ओके, तर काही इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत. ओके, तर ते इक्वेशन लिनियर आहेत की नाही हे आपण ओळखू शकतो, बरोबर? ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल असे आहेत की ते मला तुम्ही सांगायचं आहे लिनियर आहेत का. ओके, ते जर नसतील तर मग आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन रिड्यूसेबल टू अ पेअर ऑफ लिनियर इक्वेशन. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला ते लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करावे लागतील. ओके, तर पेज नंबर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 16 वरती तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आणि त्यामध्ये सांगायचं आहे तुम्हाला की जे इक्वेशन आहे. ओके, आता जे इक्वेशन आहे पहा, लक्ष द्या. इक्वेशन्स, ओके, हे जे मी पहिलं इक्वेशन सांगतो याच्यामध्ये सांगायचं तुम्हाला की तुम्हाला व्हेरिएबल किती प्रकारचे पाहायला मिळतात. 3/x मायनस 4/y इज इक्वल टू 8. ओके, आता याच्यामध्ये नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती आहेत? याच्यामध्ये नंबर ऑफ व्हेरिएबल 2, बरोबर? ठीक आहे, नंबर ऑफ व्हेरिएबल किती आहेत? 2. आणि वेदर लिनियर और नॉट, वेदर लिनियर इक्वेशन और नॉट, हे तुम्हाला लिनियर इक्वेशन पाहायला मिळते का? यस और नो? नो, बिकॉज याच्यामध्ये एक्स ची पॉवर हा डिनॉमिनेटरला आहे तर +1 आहे, पण आपल्याला लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म माहीत आहे, ax प्लस by प्लस c इक्वल टू 0, बरोबर? तर याच्यामध्ये आहे का तो फॉर्म? आहे का? नाही, बरोबर? तर या ठिकाणी हे काय होणार? नो. आलं का लक्षात? हा जो x आहे हा आपण वरती जर घेऊन गेलो, याला इन्व्हर्स केलं तर -1 होणार पॉवर. ओके, आणि लिनियर इक्वेशनमध्ये x ची पॉवर ही नेहमी काय असते? हायेस्ट पॉवर काय असते? +1 असते, बरोबर? -1 होणार का? नाही. ओके, त्यानंतर सेकंड इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे 6/x - 1 प्लस 3/y - 2 इक्वल टू 0. तर याच्यामध्ये किती व्हेरिएबल पाहायला मिळतात? व्हेरिएबल म्हणजेच काय असतो? x आणि y, बरोबर? तर याच्यामध्ये सुद्धा 2 आहेत, पण हे लिनियर इक्वेशन आहे का? नाही. ओके, हे सुद्धा नाही आहे, नो. ओके, नॉट लिनियर. त्यानंतर थर्ड इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे 7/2x प्लस 1 प्लस 13/y प्लस 2 इक्वल टू 0. याच्यामध्ये जे नंबर ऑफ व्हेरिएबल आहेत ते किती आहेत? 2. याच्यामध्ये सुद्धा किती आहेत? 2 आहेत. ओके, आणि वेदर लिनियर इक्वेशन और नॉट लिनियर किंवा नो. आलं लक्षात? नॉट लिनियर किंवा नो म्हणू शकता तुम्ही. आलं लक्षात? त्यानंतर फोर्थ नंबरचं जे इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला, ओके, टेक्स्टबुकचा पेज नंबर 16 वरती दिलेलं आहे. ओके, ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला फिलअप करायची होती तर तुम्ही इथून फिलअप करू शकता. 14/x प्लस y, ओके, आणि प्लस 3/x मायनस y इक्वल टू 5. तर यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती पाहायला मिळतात? किती आहेत? फक्त 2. x हा एक वेळाच असतो आणि y सुद्धा
एक वेळाच असतो, म्हणून नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती असतील 2 आणि नॉट लिनियर, हे सुद्धा काय असेल नॉट लिनियर. कळलं तुम्हाला? हे इक्वेशन लिनियर इक्वेशन आहेत का? नाही. बरोबर. नंबर ऑफ व्हेरिएबल 2 जरी असले +1 जरी त्यांची या ठिकाणी डिनॉमिनेटरला पॉवर असली तरी लिनियर इक्वेशन आहेत का? नाही. ओके. तर असे प्रकारचे इक्वेशन आता आपल्याला दिलेले राहतील, त्याला आपल्याला रिड्यूस करावं लागेल, कन्वर्ट करावं लागेल कशामध्ये? लिनियर इक्वेशन मध्ये. बरोबर. आणि नंतर त्याच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड कराव्या लागतील. समजलं? आलं का लक्षात? ओके. तर प्रॅक्टिस सेट 1.4 आता आपण स्टार्ट करणार आहे. इथपर्यंत समजलं? यस ऑर नो? ओके. अशा प्रकारचे आपल्याला इक्वेशन दिलेले राहतील, त्याला आपण कन्वर्ट करणार कशामध्ये? लिनियर इक्वेशन मध्ये. ओके. तर फॉर एक्झाम्पल आता पहा, हे पहिलं इक्वेशन आहे, याला लिनियर इक्वेशन मध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करणार आपण? ओके. तर पहा, लक्ष द्या. आता पहा काय आहे, 3/x मायनस 4/y इक्वल टू काय आहे? 8 आहे. बरोबर. ठीक आहे. तर आता हा जो 3/x आहे याला मी काय, आपण काय लिहू शकतो? 1/x मल्टिप्लाय 3 लिहू शकतो असं. यस ऑर नो? त्यानंतर 4/y आहे. ठीक आहे. हा जो 4/y आहे, 4/y म्हणजेच काय? 1/y मल्टिप्लाय काय आहे? 4 आहे. बरोबर ना? आलं का लक्षात? ठीक आहे. तर आता या 1/x च्या जागी आपण जर m पुट केला आणि 1/y च्या जागी आपण जर n पुट केला, कळते? ठीक आहे. तर हे लिनियर इक्वेशन फॉर्म होईल की नाही? पहा, लक्ष द्या. आता 1/x म्हणजेच काय? m मल्टिप्लाय 3 जसाच्या तसा. समजलं? आलं लक्षात? मायनस साइन ॲज इट इज. ओके. त्यानंतर 1/y म्हणजेच काय पुट केला आपण? n आणि हा मल्टिप्लाय काय आहे? 4n इक्वल टू 8. तर मग आता हे जे इक्वेशन तयार झालं याला तुम्ही लिनियर म्हणसाल की नाही? यस ऑर नो? बरोबर. समजलं आता कशा प्रकारे जर नॉट लिनियर इक्वेशन जर आपल्याला दिलेले असतील तर त्याला लिनियर इक्वेशन मध्ये कशा प्रकारे आपण व्हॅल्यू पुटअप करून, आलं लक्षात, रिप्लेस करून त्याला लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करू शकतो. बरोबर. मग हे जे लिनियर इक्वेशन आहे याला सॉल्व करून आपण पुन्हा ह्या ज्या व्हॅल्यू आहेत, ठीक आहे, m म्हणजेच काय होतं? 1/x म्हणजे m ची व्हॅल्यू आली तर मग आपण x काढू शकतो की नाही? समजलं? ओके. तर आता आपण 1.4 हा प्रॅक्टिस सेटचा पहिला क्वेश्चन पाहणार. तर प्रॅक्टिस सेट 1.4 मधला पहिला क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. परंतु हे आपल्याला लिनियर इक्वेशनच्या फॉर्म मध्ये पाहायला मिळत नाही. ओके. आताच आपण काय बेसिक पाहिलं यामध्ये. ठीक आहे. पहा, लक्ष द्या. सोल्युशन कशा प्रकारे याचा होणार आहे. तर जे गिवन इक्वेशन असतात, ओके, दिलेले, त्याला आपण इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर काय म्हणणार आहे? 2 म्हणणार आहे. बरोबर. ठीक आहे. तर आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 हे सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे आहेत, पण हे लिनियर इक्वेशन आहेत का? नाही. बरोबर. म्हणजे मग आपण याच्यामध्ये काय करणार आहे? त्याला कन्वर्ट करणार लिनियर इक्वेशन मध्ये. ओके. तर लिनियर इक्वेशन होण्यासाठी इथे 1/x, इथे 1/x दोन्ही मध्ये दिसत आहे. बरोबर. म्हणजे 1/x साठी आपण एखादी व्हॅल्यू पुटअप करू शकतो. त्यानंतर 1/y दिसत आहे. आलं लक्षात? ठीक आहे. म्हणजे या 1/y ऐवजी आपण एखादी व्हॅल्यू पुटअप करू शकतो. कळलं? ठीक आहे. या आधी मध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला की 1/x मल्टिप्लाय 2 आहे. बरोबर. हा 2 जो आहे हा न्यूमरेटर मध्ये असतो, म्हणजेच काय असतो? मल्टिप्लिकेशन मध्ये असतो. आलं लक्षात? तर सोल्युशन, ओके, पुट 1/x इज इक्वल टू a पुट करू. ओके. त्यानंतर अँड 1/y इज इक्वल टू काय पुट करणार आहे आपण? b पुट करणार. आलं लक्षात? तर या ठिकाणी जर 1/x इक्वल टू a जर पुट केला तर 1/x म्हणजेच काय होणार? a. बरोबर. पण हा 2 त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये आहे म्हणून 2a. कळते? आलं का लक्षात? प्लस मायनस, ओके, 1/y म्हणजेच काय आहे? b. पण इथे मल्टिप्लाय मध्ये काय आहे?
3b ओके इक्वल टू काय होणार 15. समजलं? आलं लक्षात? सेकंड इक्वेशन पाहू शकता आपण, त्याच्यामध्ये 1/x म्हणजेच काय a, पण 8 काय आहे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे म्हणून 8a प्लस याच्यामध्ये 5 हा मल्टिप्लिकेशन मध्ये आहे 1/y म्हणजेच काय b म्हणजेच 5b इक्वल टू 77. कळलं? आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 याला ऑलरेडी आपण नंबरिंग केलेली आहे. मग हे जे आलेले लिनियर इक्वेशन आहेत याला आपण काय म्हणणार इक्वेशन नंबर 3 आणि हे इक्वेशन असेल 4. बरोबर? तर आता हे लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट झाले. आलं का लक्षात? तर याला आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो? आता याचे कोएफिशियंट सारखे नसतील तर सारखे करून किंवा a ची व्हॅल्यू काढून बरोबर सबस्टिट्यूट करून करू शकतो. ओके, तर आता या 3 आणि 4 या इक्वेशन मध्ये तुम्हाला इथे 2a इथे 8a दिसतात. बरोबर? म्हणजे हा 2a चा जो कोएफिशियंट आहे हा 8 करणं आपल्याला सोपं आहे. बरोबर? मग आपण काय करणार इक्वेशन 3 ला ओके मल्टिप्लाय इक्वेशन 3 बाय 4. बरोबर? याला जर 4 ने आपण मल्टिप्लाय केलं इक्वेशन 3 ला तर आपल्याला हा जो 2 चा कोएफिशियंट आहे a चा कोएफिशियंट आहे हा 8 मिळतो. म्हणजे हे दोघंही कसे होतात सारखे होतील. आलं का लक्षात? ओके, वी गेट आपल्याला काय मिळेल पहा लक्ष द्या. 2 याला आपण काय करायचं आहे इक्वेशन 3 ला 4 ने मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे, 4 2 चा 8 8a मायनस 4 3 चा 12 4 3 12 b इक्वल टू ठीक आहे 15 4 चा 15 चौक 60. ओके, तर हे आलेलं आहे इक्वेशन नंबर 5. कळत आहे? तर आता मी तुम्हाला एक गोष्ट अजून सांगितली होती की जे कॉन्स्टंट मोठा असेल बरोबर त्याच्यामधून हे सबट्रॅक्ट करायचं सांगितलं होतं. आलं का लक्षात? ओके, तर मग आपण काय करणार आता सबट्रॅक्ट आणि सबट्रॅक्टच का बरं केलं कारण की हा 8a कोएफिशियंट दोन्ही सारखे झाले पण दोघांचं साइन कसं आहे प्लस आहे. ओके, याचं मायनस याचं प्लस असतं तर आपण काय केली असती ऍडिशन केली असती. कळते? तर सबट्रॅक्ट इक्वेशन का बरं बोलत आहे मागे सबट्रॅक्ट इक्वेशन 5 फ्रॉम 4. कळते? आलं का लक्षात? हे जे इक्वेशन 5 आहे हे 4 मधून आपण काय करणार सबट्रॅक्ट करणार आहे. बरोबर ना? ठीक आहे, तर 8a प्लस 5b इक्वल टू 77 आणि 8a मायनस 12b इक्वल टू काय आहे 60. ओके, याला जर आपण सबट्रॅक्ट केलं ठीक आहे सबट्रॅक्ट केलं म्हणजे इथं प्लस आहे म्हणून मायनस इथं मायनस आहे तर याचं काय होऊन जाणार प्लस. ओके, आणि इथे मायनस. बरोबर? तर आता हा 8 काय होतील कॅन्सल होऊन जाणार. बरोबर? ठीक आहे, 5 + 12 किती होणार 17b आणि इक्वल टू 77 मायनस 60 तर किती राहणार 17. बरोबर? आलं का लक्षात? ठीक आहे, तर देअरफॉर या ठिकाणी काय येणार व्हॅल्यू देअरफॉर 17b. आता हा 17 इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तिकडे गेला डिवाइड होणार म्हणजे देअरफॉर b = 17/17. देअरफॉर b = काय आलं 1. कळलं? आता ही जी व्हॅल्यू आहे पुट इन इक्वेशन 3 करते b = 1 पुट इन इक्वेशन 3 वी गेट आपल्याला काय मिळेल पहा लक्ष द्या. काय आहे इक्वेशन 2a देअरफॉर 2a मायनस 3 × b म्हणजे 1 इक्वल टू काय आहे 15. करते
त्यानंतर देअरफोर आता आपण यावरून ए फाइंड करणार. 3 1 3. ओके, हा मायनसचा तिकडे गेला म्हणजे प्लस होऊन जाणार. इक्वल टू 15 प्लस 3. लक्षात. तर देअरफोर 15 प्लस 3 किती होतात? 18. तर देअरफोर ए इज इक्वल टू 18/2. तर देअरफोर ए इक्वल टू किती आलेला आहे? 9. लक्षात. पण अजून आपलं आन्सर आलं का? नाही. आता ए आणि बी ची जी व्हॅल्यू आलेली आहे ते आपण रिसबस्टिट्यूट करणार. लक्षात. रिसबस्टिट्यूट करणार. रिसबस्टिट्यूट ए इज इक्वल टू काय पुट केलं होतं आपण? 1/x आणि b इज इक्वल टू 1/y. बरोबर. तर आता a ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे किती आहे? 9 इज इक्वल टू 1/x अँड b ची व्हॅल्यू किती होती? 1 इज इक्वल टू 1/y. तर देअरफोर आता हा x इथं डिवाइड आहे, इकडे गेला मल्टिप्लाय होणार. हा 9 इथे मल्टिप्लाय, इकडे गेला डिवाइड होणार. किंवा सगळ्यात सोपी मेथड डायरेक्ट रेसिप्रोकल घ्यायचा आहे. ठीक आहे. खालचं वर आणि वरचं खाली, म्हणजे न्यूमरेटर वरचा खाली, डिनॉमिनेटर खालचा वरती जाणार. ओके, त्याला काय म्हणतो आपण? रेसिप्रोकल. तर देअरफोर x इज इक्वल टू काय राहणार? 1/9. ओके, अँड y इज इक्वल टू 1. समजलं? ठीक आहे. तर देअरफोर x, y इज इक्वल टू 1/9, 1 इज द सोल्युशन. इज द सोल्युशन. समजलं सर्वांना? यस ऑर नो? कोणाला काही डाऊट, काही प्रॉब्लेम? कळलं? लक्षात. कशा प्रकारे आपण पुट करणार, त्यानंतर त्याच व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करायच्या. तिथे आपण ए आणि बी काढलेला आहे, त्यांच्या जागी त्या व्हॅल्यू आपण पुटअप केलेल्या आहेत. अशा प्रकारे आन्सर आलेला आहे. लक्षात. लिहून घ्या. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आहे 10/x प्लस y प्लस 2/x मायनस y इक्वल टू 4 आणि 15/x प्लस y मायनस 5/x मायनस y इक्वल टू -2. यामध्ये ओके, पहिल्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा आपण कॉमन टर्म कोणकोणते आहेत त्या शोधल्या. म्हणजे 1/x आणि 1/y हे कॉमन होतं, म्हणून त्याऐवजी आपण काहीतरी पुटअप केलं. दोन्हीही इक्वेशनमध्ये आपल्याला अशाच प्रकारे काहीतरी कॉमन दिसणार आहे. बरोबर. त्या कॉमनला आपण काय करणार आहे? काहीतरी या ठिकाणी एक व्हेरिएबल पुट करणार आहे. ओके, तर याच्यामध्ये 1/x प्लस y, 1/x प्लस y कॉमन दिसत आहे. बरोबर. त्यानंतर 1/x मायनस y, 1/x मायनस y कॉमन आहे. ठीक आहे. त्याऐवजीच आपल्याला काहीतरी व्हॅल्यू त्या ठिकाणी पुटअप करायची आहे. ओके, तर हे इक्वेशन 1 आणि याला इक्वेशन 2 म्हणणार आहे आपण. बरोबर. तर आता सोल्युशन मध्ये पुट कशाबद्दल पुट करणार आता आपण? 1/x प्लस y इक्वल टू a and 1/x मायनस y इक्वल टू b. समजत आहे? बरोबर. ह्या जर व्हॅल्यू 1/x प्लस y इक्वल टू a जर आपण पुट केला तर हा वरचा जो न्यूमरेटर असतो तो नेहमी कसा असतो? मल्टिप्लिकेशन मध्ये असतो, म्हणून तो आधी लिहून घ्यायचा. 10 ओके, मल्टिप्लाय काय करणार? a प्लस 2b इक्वल टू 4. समजलं? लक्षात. त्यानंतर 15 a का बरं? कारण की 1/x प्लस y. ओके, साइन चेंज करायचं नाही. -5 मल्टिप्लाय b इक्वल टू -2. बरोबर. तर आता दोन इक्वेशन आलेले आहेत, त्याला आपण 3 आणि 4 म्हणजे 3 आणि 4 असं नाव देणार आहे. तर आता यामध्ये कोएफिशिएंट सारखे आहेत का? यस ऑर नो? नाही. ओके, तर मग आपल्याला सारखे त्या ठिकाणी ते करावे लागतील. ओके, तर सारखे करण्यासाठी आपण इक्वेशन 3 ला
5नी आणि 4ला 2नी मल्टिप्लाय जर केलं तर हे इक्वेशन या ठिकाणी सारखे होऊ शकतात. ओके, आता याला सारखं का नाही करत आहे, कारण की ह्या मोठ्या संख्या आहेत, म्हणजे कॅल्क्युलेशन आपले हार्ड किंवा वाढतील. आलं लक्षात? तर मल्टिप्लाय करणार या थर्ड इक्वेशनला 5नी आणि याला 2नी. का बरं? याला जर 5नी केलं तर 2 मल्टिप्लाय 5 म्हणजे 10 आणि 5 मल्टिप्लाय 2 म्हणजेच काय होणार 10, म्हणजे बीचा कोएफिशियंट आपला सारखा होणार आहे. बरोबर? ठीक आहे. तर इथे एक छोटंसं स्टेटमेंट लिहायचं, मल्टिप्लाय इक्वेशन 3/5 and 4/2. समजलं? आलं का लक्षात? आपण मल्टिप्लाय करत आहे इक्वेशन 3ला 5नी आणि इक्वेशन 4ला 2नी. ओके, वी गेट आपल्याला काय मिळेल पहा, लक्ष द्या. वी गेट, तर आता याला 5नी जर मल्टिप्लाय केलं तर 5 10चा 5 10 50 50a प्लस 2 5चा किती होता 10b इक्वल टू 20. आलं लक्षात? 5 4चा 20. तर हे इक्वेशन आलेलं आहे, याला आपण म्हणणार 5. बरोबर? ठीक आहे. त्यानंतर इक्वेशन 4ला आपण 2नी मल्टिप्लाय करत आहे. ठीक आहे, तर 2 15चा किती होणार 30a मायनस, ठीक आहे, 10b इक्वल टू 2 2चा 4, पण इथे मायनस 4 आणि हे इक्वेशन असेल आपलं 6. समजत आहे? ओके, तर आता आपण इथे काय करू शकतो, ॲड इक्वेशन 5 and 6. ॲड का बरं? कारण की दोन्हीही कोएफिशियंट सारखे आहेत आणि प्लस आणि मायनस हे दोन अपोजिट साइन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून आपण काय करणार, ॲड इक्वेशन 5 and 6. ओके, तर ॲड जर आपण केलं तर पहा ॲडिशन मध्ये साइन चेंज करायची गरज पडत नाही. बरोबर? ठीक आहे. तर ॲडिशन जर आपण या ठिकाणी केली तर 10b काय होतील, कॅन्सल आउट होऊन जाणार. बरोबर? ठीक आहे. आणि 50 प्लस 30 किती होणार 80a. लक्षात? आणि इक्वल टू या ठिकाणी 20 मायनस 4 म्हणजेच किती राहणार 16. तर देअरफॉर या ठिकाणी a ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली आहे 16/80. लक्षात? ठीक आहे. तर 4नी या 16ला सुद्धा आपण रिड्यूस करू शकतो. ओके, आणि 4 2चा. बरोबर? लक्षात? परत 4 1चा आणि 4 5चा. लक्षात? तर a ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आलेली आहे 1/5. समजलं? आलं का लक्षात? ठीक आहे. आणि 16 5चा जर टेबल लर्न असेल तुमचा तर तुम्ही लिहू शकता. कळलं? तर आता ही जी व्हॅल्यू आलेली आहे ही a इक्वल टू 1/5 आपण पुट करणार इन इक्वेशन नंबर 3 मध्ये. ओके, जे आपल्याला सोपं इक्वेशन दिसत असेल त्याच्यामध्ये आपण ते व्हॅल्यू काय करत असतो, पुट अप करत असतो. बरोबर? तर पुट a इक्वल टू 1/5 इन इक्वेशन, कोणतं इक्वेशन थर्ड. ओके, तर थर्ड इक्वेशन मध्ये जर आपण पुट केली तर काय होणार 10 a ची व्हॅल्यू काय आहे 1/5. हा 10a आहे ना, a च्या ऐवजी आपण 1/5 पुट करणार प्लस 20b इक्वल टू काय आहे, सॉरी हा 2b आहे. ओके, 2b इक्वल टू किती आहे 4. लक्षात? याला जर आपण सॉल्व केलं तर हे मल्टिप्लाय मध्ये आहे. बरोबर? 5 1चा 5 5 2चा 10. ओके, म्हणजेच 2 प्लस 2b इक्वल टू 4. तर देअरफॉर हा 2 जो आहे तिकडे गेला म्हणजे मायनस होणार. आलं का लक्षात? तर 2b इक्वल टू 4 मधून हा 2 मायनस झाला तर काय राहणार 2. तर देअरफॉर b इज इक्वल टू 2/2 म्हणजेच काय होणार 1. b ची व्हॅल्यू किती आलेली आहे 1. कळलं? आलं का लक्षात? तर आता आपण या ठिकाणी याला काय करणार, रिसबस्टिट्यूट करणार. कारण की आपण 1/x प्लस y च्या ऐवजी पुट केलं होतं a आणि 1/x मायनस y च्या ऐवजी आपण पुट केलं होतं b. बरोबर? तर आता रिसबस्टिट्यूट करण्याची वेळ आलेली आहे. सबस्टिट्यूट
ए इज इक्वल टू 1/x प्लस वाय. ओके, हे इकडे लिहितो मी. रिसबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. ओके, ए इज इक्वल टू काय 1/x प्लस वाय अँड बी इज इक्वल टू 1/x मायनस वाय. ओके, याआधी आपण 1/x प्लस वाय इक्वल टू ए पुट केलं होतं. आता रिसबस्टिट्यूट करण्याने ए ची व्हॅल्यू आपण तिथे इक्वल टू घेणार. बरोबर. तर आता आपला ए आलेला आहे 1/5. समजत आहे? कळत आहे ना काय चालू आहे? हां हां, 1/5 आणि हे काय होणार 1/x प्लस वाय. ओके, तर दोन्हीही 1/5 आणि इक्वल टू 1/x प्लस वायच्या फॉर्ममध्ये आहे. त्याचा जर रेसिप्रोकल घेतला तर आपल्याला काय मिळेल x प्लस वाय इज इक्वल टू 5 असं होणार ना इक्वेशन. आलं का लक्षात? ठीक आहे, फक्त हे इकडची व्हॅल्यू आपण तिकडे पाठवली आणि तिकडची इकडे घेऊन आलो. लक्षात? फक्त लिनियर फॉर्म तयार केला त्याचा इक्वेशनचा. ओके, आणि या इक्वेशनला सुद्धा आपण तशा प्रकारे राईट करू शकतो. बी ची व्हॅल्यू किती आलेली आहे 1 इक्वल टू ओके 1/x मायनस वाय. बरोबर. आता ही पूर्ण जी टर्म आहे ही इथे मल्टिप्लिकेशन डिवाइड असते, तर मग इकडे आली तर मल्टिप्लाय होणार ना, करते. तर देअरफॉर आपण x मायनस वाय याला आपण इकडे घेऊन येणार, म्हणजेच x मायनस वाय इज इक्वल टू काय होणार 1. किंवा तुम्ही रेसिप्रोकलही घेऊ शकता. 1 च्या खाली काही नसते म्हणजे 1. याला इन्व्हर्स केलं, ठीक आहे, याचा रेसिप्रोकल घेतला तर 1 चा 1च राहील. बरोबर. खालची टर्म ही इकडची सुद्धा वरती चालली जाणार. बरोबर. 2-3 मेथड असतात सॉल्व करण्याच्या. ठीक आहे, आपल्याला जे योग्य वाटते जे समजते त्यावेळी आपण ते यूज करणार. करते. तर आता आपण इक्वेशन कुठपर्यंत पोहोचलो होतो 5, 6. ओके, तर आता या इक्वेशनला म्हणणार आपण 7. इक्वेशन नंबर 7 आणि हे इक्वेशन नंबर 8 आलेलं आहे. कळलं? आलं का लक्षात? आपल्याला फायनली काय काढायचं आहे, रूट्स काढायचे आहेत. कोणते? एक्स आणि वाय चे. बरोबर. आता 7 आणि 8 यांना जर इक्वेट केलं, ऍड इक्वेशन 7 आणि 8, तर पहा, लक्ष द्या, ऍड इक्वेशन 7 अँड 8. ओके, वी गेट, आपल्याला काय मिळेल एक्स प्लस वाय इक्वल टू काय आहे 5 आणि देअरफॉर एक्स मायनस वाय इक्वल टू काय आहे 1. बरोबर. आपण काय करत आहे, ॲडिशन करत आहे. समजत आहे? ओके, तर ॲडिशन मध्ये हा प्लस वाय मायनस वाय काय होणार, कॅन्सल होणार. एक्स प्लस एक्स किती राहणार 2x आणि इक्वल टू ॲडिशन करत आहे म्हणजे इथे काय होणार 5 + 1 6. बरोबर. तर देअरफॉर या ठिकाणी x इक्वल टू हा 2 इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तिकडे गेला डिवाइड होणार. ओके, तर 6 मध्ये 2, तर देअरफॉर x ची व्हॅल्यू किती येणार 3 येणार. कळलं? आता ही x ची व्हॅल्यू जी 3 आलेली आहे ही आपण इक्वेशन 7 मध्ये पुट करा की 8 मध्ये पुट करा. आलं लक्षात? समजत आहे? यस ऑर नो? तर x इक्वल टू 3 ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 7 मध्ये पुट करणार आहोत. ओके, तर पुट इन इक्वेशन 7. ओके, तर 7 मध्ये पुट केल्यानंतर x बरोबर जर 3 असेल, 3 + y इज इक्वल टू काय आहे 5 आणि देअरफॉर y इज इक्वल टू 5 हा +3 आहे, तिकडे गेला -3 होणार. तर देअरफॉर y इज इक्वल टू 2 + 2. ओके, तर फायनल सोल्युशन काय असेल x, y इज इक्वल टू 3, 2 इज द सोल्युशन. फायनल सोल्युशन काय असेल, देअरफॉर x, y इज इक्वल टू 3, 2 इज द सोल्युशन. समजलं? कळलं का? आलं लक्षात? कोणाला काही डाऊट आहे? सोपी आहे मेथड, समजली पद्धत? ओके, राईट करा.